तर मित्रांनो नमस्कार, माझं नाव मोहन भागवत आहे आणि मी प्रार्थना आधी घेऊया. हो, मला प्रार्थना म्हणायला मदत करा. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला लाभू दे. तर मित्रांनो, माझं नाव मोहन भागवत आहे आणि महिन्याचा पहिला गुरुवार असल्यामुळे आज मी या ठिकाणी एक ग्रुप घेण्यासाठी आलेलो आहे. ग्रुप घेण्यासाठी आलेलो आहे याचा अर्थ असा की आपण इथं जे काय ॲडमिट झालेले आहोत ते परत व्हावं लागू नये, म्हणजेच याच्या पुढचं आयुष्य सलग व्यसनमुक्त राहायला मिळावं आपल्याला. यासाठी नेमकं काय केलं नाही. मागच्या वेळी आपला ग्रुप चांगला झाला होता, हे चांगलं झालं होतं बरं का. एची मीटिंग त्या दिवशी सागर आम्ही असं बोललो होतो की वन डे ॲट अ टाईम म्हणजे काय, फक्त आजचा दिवस म्हणजे काय. प्रत्येकाने सांगितलं, आम्हाला समजलेला वन डे. छान बोलले लोक की फक्त आजचा दिवस आम्ही कामाचं नियोजन करणार, फक्त आजचा दिवस आम्ही दारू नाही पिणार किंवा व्हॉट एव्हर इट इज. वेगवेगळ्या गोष्टी बोलले प्रत्येकजण अनुभवातनं. म्हणजे काय करायचं हे त्या दिवशी बोलून झालं. आता आजच्या ग्रुपमध्ये आहे ना, मी माझ्या अनुभवातनं काय करायचं नाही, रादर मी काय केलं नाही हे सांगायचा प्रयत्न करणार आहे. मी बोलत असताना मध्येच कोणाच्याही मनात कुठलीही शंका आली तरी हात वर करायचा, मला थांबवायचं आणि मध्येच प्रश्न विचारायचा. कारण नंतर विचारू प्रश्न म्हटलं की डोक्यातनं निघून जातो माणसाचा प्रश्न. तर हे जे सगळं आजचं चाललेलं आहे आपलं ओव्हरऑल, इथं येणं, इथं भेटणं एकमेकांना, त्यातनं काहीतरी चांगलं निर्माण झालं पाहिजे या पुढच्या आयुष्यात आपल्या. यासाठी आपण एकत्र जमलोय. मला इथं पहिल्यांदा बघणारा आज इथं कोण आलाय का नवीन? या 2 दिवसात ॲडमिट झालाय का नवीन कोणी? नाही झालेला, ठीक आहे. हे मग मी माझ्या इतिहासाबद्दल काय सांगत बसत नाही. तर काय झालं, मी असाच व्यसनात अडकलो होतो आणि मी खूप प्रयत्न करायचो. मी थांबायचो सुद्धा, तुला सांगतो, अनेकदा थांबायचो, पण नंतर परत काही काळानंतर घसरायचो. तर दारू सोडणं हा माझा प्रॉब्लेम नसून ती परत चालू होते हा आहे. तर ती परत का चालू होते, तर त्याच्यात 2-4 कारणं मला सापडली. म्हणजे काय, इतरांच्या अनुभवांमधनंच त्यांनी शिकवली आणि ती मला समजली आणि ती मी अजून प्रॅक्टिसमध्ये ठेवलेली आहेत म्हणून मी विसरलेलो नाही. ऑर अदरवाईज 3रीत असताना अमुक एक धडा होता का रे तुला असं म्हटलं तर आपल्याला आठवत नाही, कारण नंतर आपण तो वाचलेला नसतो. म्हणजेच आपण जे काही शिकतो ती गोष्ट जर का वापरत असेल तर आपल्या लक्षात राहते. 10चा पाढा आपण 10च्या नोटा मोजतो, 100च्या नोटा मोजतो, त्यामुळे आपल्याला असतात. 29चा पाढा आपला पाठ नसतो, असतो का रे? नाही ना, कारण 29चा पाढा आपण त्यानंतर म्हटला नाही. याचा अर्थ आपला पाठ नव्हता कधी असं नाही आहे. आपण ऐकलेला पण आहे, म्हटलेला पण आहे, पण ते पुढं वापरत ठेवलं नाही. तर मी त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये जायला लागलो, तिथं मला काही गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि त्या मी वापरात ठेवल्या. त्यामुळे आत्ताही त्या माझ्या लक्षात आहेत आणि त्या मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर काय लक्षात आहे माझ्या काय लक्षात आहे, काय करायचं हे लक्षात ठेवण्यापेक्षा काय नाही करायचं या विषयावरती मी आज
माझ्या अनुभवातनं किंवा माझ्या गोष्टीतनं तुम्हाला सांगणार आहे. तर मी त्या मध्ये जायला लागल्यावर सुद्धा काही दिवस उठाबशा काढत होतो. त्याचं कारण तिथं जाऊन सुद्धा मी मनमोकळेपणाने वागत नव्हतो. म्हणजे अंग चोरून किंवा थोडं रिझर्व माइंडेड ज्याला म्हणतो आपण, तसा मी वागत होतो. म्हणजेच मी स्वतःला, मी ज्या ग्रुपमध्ये जातोय, ग्रुपमध्ये म्हणजे इथल्या मित्रांच्यात किंवा आता इथं आपण आलोय, इथं मी बघा तुम्ही मी बोलताना किती मनमोकळेपणाने बोलतो, सगळं बोलतो. त्यात काय लाज वाटायचं काय कारण नाही. लाज कसली आली आहे? इथं सगळ्यांचे पाय मातीचेच आहेत रे. मला काहीतरी 25 वर्ष झाली म्हणजे काय मी लय शाणा झालो असं नाही आहे. माझेही पाय मातीचेच आहेत. पण आज त्या मातीचा चिखल नाही झालेला. म्हणजे मी एक एक पाऊल पुढे टाकतोय, तो प्रवास माझा चालू आहे. आणि व्यसनमुक्त राहणं ते काय नसतं. प्यायली नाही म्हणजे झालं, तर ते नुसतं प्यायली नाही म्हणजे झालं असं नसून, ती न पिण्यासाठी मला काहीतरी पर्टिक्युलर अशी माझी मेंटॅलिटी बदलायला लागते, असा माझा अनुभव आहे. आता मेंटॅलिटी कशी बदलायची? स्वभावाला तर औषध नसतं असं म्हणतात, पण स्वभावाला औषध असतं. मी सांगतो, स्वभावाला औषध असतं. कारण माझ्यासारखे, तुमच्यासारखे हजारो लोक बदललेले म्हणजे स्वभाव बदललेले मी जवळून बघितलेले आहेत. तो स्वभाव कसा बदलतात, तर तो स्वभाव बदलण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे बदललेल्या स्वभावाच्या, म्हणजे आपल्याला जसे रिझल्ट्स पाहिजेत आयुष्यात, तसे रिझल्ट्स आपल्याला मिळण्यासाठी ज्यांना ऑलरेडी ते रिझल्ट्स मिळालेले आहेत त्यांच्या संगतीत राहणे. मी नेहमी जे सांगतो ना तुम्हाला व्हायोलिन वाजवायचं शिकायचं असेल तर ज्याला व्हायोलिन चांगलं वाजवता येतं त्याच्याकडे शिकायला गेलं पाहिजे. ज्याला आता मी जर डान्सरकडे गेलो शिकायला, मला व्हायोलिन शिकवा, तर तो म्हणेल मला येत नाही अरे. तसं मला व्यसनमुक्त राहायचं असेल तर मला व्यसनमुक्त मित्रांच्यात घुलमिलके राहिलं पाहिजे. पहिली गोष्ट घुलमिलके राहिलं पाहिजे. याचा अर्थ मी तुमच्यातलाच एक आहे हे माझ्या कृतीतनं त्यांना दाखवून दिलं पाहिजे. म्हणजे त्यांच्यातला आपल्यातला परकेपणा नाहीसा होतो. अदरवाईज तू जर का अंग चोरून राहिला ना, तर ते लोक म्हणतात ठीक आहे जरा लई छान दिसते, म्हणणारच ना. त्याचं कारण आपण स्वतःला लई शाणा समजत असतो. आणि आपल्याला आता व्यसनमुक्त राहायचं असेल तर आपल्याला आपण लई शाणे नाही आहे हे अगोदर समजायला पाहिजे. आत्ता आपण इथं कशासाठी आलो आहे, तर मी माझी व्यसनमुक्ती बळकट करण्यासाठी आलेलो आहे. किती बळकट? कालच्यापेक्षा आज 1 दिवसाने बळकट. दुसरं काय त्याच्यात? बळकटी येणं म्हणजे काय? 1 डे ॲट अ टाइम म्हणजे काय? तर आजचा दिवस दारू न पिणे. मग आजचा दिवस दारू न पिण्यासाठी मी काय करायचं आहे, तर ते शिकायला आलो आहे. मग शिकायला आलो आहे त्याचा अर्थ काय? लर्न टू लिसन अँड लिसन टू लर्न. ऐकायला शिका आणि शिकायला ऐका. ऐकायला शिका म्हणजे काय? समोरचा काय बोलतोय त्यातनं नेमकं मी काय घ्यायचंय. समोरचा जेव्हा एखादी, आता ते कहाणी सांगतात बघा खूप लोक,
तर ती कहाणी काय होती, तो राजा कसा होता, ती राणी कशी होती, मग त्याच्या अंगावर कपडे कसे होते, ह्यापेक्षा सुद्धा त्याचा मतितार्थ काय आहे त्या कहाणीचा, हे जर का मला समजलं तर ते ऐकायला शिकण्यासारखं आहे. म्हणजे लक्ष देऊन ऐकणे समोरच्याचं. आता माझं लक्ष कधी जातं विचलित होतं, जेव्हा मी कुठंतरी मोबाईल खेळत असतो तेव्हा माझं लक्ष विचलित होतं. मी शब्दाची कोडी सोडवत असतो तेव्हा विचलित होतं. मी इथं बसलोय शरीराने पण घरच्यांचा विचार करतोय, म्हणजे जेव्हा करायला पाहिजे होता तेव्हा नाही केला, आणि आता इथं बसून पूजा करायची आहे, छटपूजा आहे आज. आता इथं कशाला बसलाय बेटा तू, आणि छटपूजा तुझ्या घरी असते का, नसते, पण उगाचच आपलं. तर हे नाही करायचं आपल्याला. तसं मी आज तुम्हाला आपल्याला काय काय नाही केलं तर आपल्या व्यसनमुक्तीला बळकटी मिळते ह्याच्याबद्दल सांगणार आहे. व्यसनमुक्त आज कोणी लावलेलं दिसत नाही मला इथं. याचा अर्थ व्यसनमुक्त राहायला तुम्ही सुरुवात केलेली आहे ऑलरेडी. आता विषय जो चाललाय तो त्या व्यसनमुक्तीला मिळणाऱ्या बळकटीबद्दल चाललेला आहे. त्यामुळे आता माझ्या डोळ्यात डोळे घालून सगळ्यांनी ऐकायला सुरुवात करा, तरच ते तुमच्या मनापर्यंत पोचणार आहे. अदरवाईज या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिल्यासारखं होणार आहे. तुम्ही का मान खाली घालून बसलाय, तो वर बघा की ताठ मानेने जगायचे दिवस आलेत आता तुमचे. बास झालं ते दारू गांजा अफू काय असेल ते. आता चांगलं जीवन जगायचंय. चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याला व्यसनमुक्त राहणं महत्वाचं आहे, आणि व्यसनमुक्त राहण्यासाठी मला काही गोष्टी नेसेसरली टाळल्या पाहिजेत. मानस बरोबर बोलतोय का मी? तर काय टाळायचं? तर मी जेव्हा त्याचं जाऊन सुद्धा उठा बशा काढत होतो तेव्हा मी माझ्या ओल्ड टायमरला विचारलं, तुला सांगतो मी, की चायला माझी आता मी इथं येऊन 8 महिने झाले, अजून माझी मधनं दारू चालू राहते. माझ्या मागणं आलेल्या लोकांनी 90 दिवस पूर्ण केले. असं का होतंय? मी का मागं पडतोय? म्हणजे काय केलं मी मनमोकळेपणाने प्रश्न विचारला, आणि ती मनमोकळेपणाने प्रश्न विचारण्याची क्रिया जी आहे ना मंदार, ती माझ्या मद्यमुक्तीचा सुरुवात होती. माझ्याकडनं एक पाऊल टाकलं गेलेली सुरुवात होती असं मी बोलतोय, आणि तिथं माझं जीवन बदललं. मग त्यांनी काय सांगितलं? तो म्हणला, तू येतोयस मीटिंगला, पण तू का रे मागच्या बाकावर का बसतो? तर म्हणलं काय नाही म्हणला. मग तू विचारलंस ना आता मला, आता मी तुला मदत करतो. उद्यापासून मीटिंग सुरू व्हायच्या अगोदर 5 मिनिटं वर्गात येऊन बसायचं आणि पहिल्या बाकावर बस. बघा, लर्न टू लिसनचं उदाहरण, लिसन टू लर्न. दुसऱ्याचं मी ऐकायला शिकलो याचा अर्थ दुसरा जे बोलतोय त्याप्रमाणे मी वागायला शिकलो. या इकडे या, सावकाश. हां, मी समोरचा जे बोलतोय त्याप्रमाणे मी वागायला शिकलो. मी ऐकायला शिकलो, वागायला शिकलो, आणि मी पहिल्या बाकावर बसायला लागलो. पहिल्या बाकावर बसल्यावर काय झालं, मी लक्ष देऊन ऐकायला लागलो. त्यांनी सांगितलं समोरच्याच्या नजरेत नजर घालून शेअरिंग ऐक. मी समोरच्याच्या नजरेत नजर घालून शेअरिंग ऐकायला लागलो. मला फायदा झाला त्याचा. काय झाला तर त्याच्या भावना माझ्यापर्यंत पोचायला लागल्या. ढोंगी असतो रे आपण फार. आपल्याला असं वाटतं आपण ढोंगी आहे म्हणजे समोरचा पण ढोंगी आहे, आणि समोरचा ढोंगी नाही आहे हे मला कधी कळेल? जेव्हा मी त्याच्या नजरेत नजर घालून बोलीन तेव्हा, किंवा ऐकीन तेव्हा. कारण नजर खोटं बोलत नाही. तुम्ही बघा, खोटं बोलणारा माणूस नेहमी खाली बघून बोलतो, इकडं तिकडं बघून बोलतो.
नजरेत नजर देऊन खोटं बोलता येत नाही सामान्य माणसाला. आता जो मिस्टर फ्रॉडच आहे तो करतो, कारण मी हे सगळे धंदे केलेले आहेत. मी सर्व प्रकारचं वाईट वागून मग इथं आलेलो आहे मी. आता मला माझ्यात बदल करायचा आहे. सगळ्यात पहिलं त्यांनी काय सांगितलं, मी सांगतो, मी म्हणजे मीच असं नाही, ते म्हणलं इतर जे तुला ऐकायला मिळतं त्याप्रमाणे कृतीची जोड दे. काय काय दे, तर मी त्या दिवशी आत्ता म्हणलं तुम्हाला त्याप्रमाणे पहिल्या बाकावर बसून शेअरिंग ऐकायला लागलो. तसं मी शरीराने आणि मनाने एकत्र राहायला लागलो, त्याचा फार फायदा झाला. दुसरी गोष्ट त्यांनी मला त्यांच्या शेअरिंगमधनं मी काय घेतली, तर माझ्यात एक मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांच्यातच असतो तो, म्हणजे आपण खोटे असतो. कोणाला राग येईल, पण राग यायचं काही कारण नाही, कारण खोटं वागलेलीच माणसं इथं सगळीजण जमतात. हे मी सुद्धा तसाच आहे, फक्त गेली 25 वर्ष खोटं बोललेलो नाही आहे मी, आणि नक्की खोटं बोललेलं नाही बरं का. मी खोटं जर बोलत असतो ना तर माझी 25 वर्ष बॅटिंग झालीच नसती, कारण खोटं बोललं की दुसऱ्याची नजर चुकवून दुसरीकडे बघायची वेळ येते. खोटं बोललं की चायला कधी उघडकीस येईल म्हणून असं आपलं काळीज सशासारखं होतं. गोडबोले धीटपणे का बोलतो दुसऱ्याची, तो खोटं बोलत नाही. जे असेल ते तोंडावर, त्याला काय वाटतंय त्यापेक्षा मला काय वाटतंय हे महत्वाचं आहे. जोपर्यंत म्हणजे भिडे पोट वाढे हो, समोरच्याला काय वाटतंय त्याची चिंता तू कशाला करतो. तू स्वतःहून दुसऱ्याचा अपमान करायला जाऊ नको. पण समोरचा जर का काहीतरी शायनिंग करून तुला सांगायला लागला, एवढा आहे का माझी 7.5 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे, विक बरं, आहे का तिथं बघ बरं कोण गिराईक, नाही आहे, आणि ती असते बापाची बरं का. नाही खरं ते सांगतो, नाही मी माझी गोष्ट सांगतोय. अहो माझं काय नव्हतं, मी ते 4.5 लाख रुपये कर्जाच्या खड्ड्यात उभा होतो, आणि मला वाटत होतं माझा बंगला एवढा मोठा आहे, आज तुझा कुठला आलाय बेट्या. वडिलांनी त्या काळी 4 आण्यानी ती जमीन घेतलेली, तिथं त्या काळी बांधलेलं घर, तुला घरातनं बाहेर काढला नाही म्हणून अजून तू तिथं राहतोय आणि सांगतोय माझा बंगला आहे. तुझा कसा असेल बंगला, आणि तुझा बंगला असता तर तू एवढ्यात कसा थांबला असता. एवढी प्रॉपर्टी असती तर आपण एवढं थांबलो असतो का. आपण अडचणीत आलोय म्हणून थांबलोय. फॅक्ट आहे, फॅक्टचा स्वीकार करायचा आहे. म्हणजेच मी आजच्या दिवसामध्ये काय करायचं नाही याची यादी सांगायचा प्रयत्न करतोय. जे वास्तव आहे त्याचा स्वीकार करायचा आहे. गावभर दवंडी पिटू नका तुम्ही, 15 लाखाचं कर्ज आहे का 25 लाखाचं कर्ज आहे, पण मला कर्ज आहे आणि मी अडचणीत आलेलो आहे हे मला विसरून चालणार नाही. मी कधी विसरतो, मी गोलगप्पा मारायला लागतो ना मोठ्या, आपलं म्हणजे कसलंय, हे जे दाखवायला जातो ना त्यामध्ये आपल्याला वास्तवाचं भान हरपून जातं. आपल्याला तेच खरं वाटायला लागतं. ॲक्च्युली तसं नसतं. मी हे सगळं केलेलं आहे. आयुष्य कॅज्युअली घेऊ नका. आता आपली सगळ्यांचीच वय वाढलेली आहेत. आपण 11-12 वर्षाची पोरं नाहीये, आहे का रे, नाही. आता आपल्याला जो समाज ओळखतो तसं
आपण किती खोटे आहोत हे ते ओळखून असतात बरं का. आणि आता आपल्याला आपलं खरी बाजू म्हणजे चांगलं वागायचं असेल, चांगलं जगायचं असेल तर खऱ्यानी जगणं सोपं आहे. कारण काय होतं, एक खोटं बोललं की दुसरं खोटं बोलायला लागतं, दुसरं खोटं बोललं की तिसरं खोटं बोलायला. आता हे वाक्य काय मी तुम्हाला पहिल्यांदा सांगत नाहीये, तुम्ही सुद्धा इतरांना 500 वेळा सांगितलेली आहे. तरी आपल्याला अजूनही खोटं बोलायची सवय असते. ती खोटं बोलायची सवय कुठे सुरू होते तर मी जे नाही आहे ते जेव्हा जगाला दाखवायला जातो तिथं आपण खोटं बोलायला सुरुवात होते, असा माझा अनुभव आहे. मध्येच कोणाला काही बोलायचं आहे का? बोला. आता काय करायचं नाहीये, फक्त आजचा दिवस विनायकराव काय करायचं नाहीये, तर फक्त आजचा दिवस आपण आहोत तसं स्वतःला ऍक्सेप्ट करायचे. काय बुवा आता माझ्याकडे नोकरी नाहीये, नाहीये तर नाहीये, मला जगण्याचं दुसरं साधन नाहीये, नाहीये तर नाहीये, मी मिळवीन. नाही असं काही नाही, म्हणजे मी केव्हाही नोकरीवर गेलो तरी ते घेतीलच मला. रॉंग. असे कसे घेतील ते तुला नोकरीवर? येडा आहे का? तुझ्या जागी ऑलरेडी त्यांनी माणूस नेमला असला तर. त्यामुळे खोट्या स्वप्नांमध्ये राहू नका, वास्तवाचा स्वीकार करा. नाही आता म्हणजे मागच्या वर्षी माझ्या सीएने सांगितलं तुमचा एवढा टर्नओव्हर व्हायला पाहिजे होता पण नाही झाला, पण आता पुढच्या वर्षी तुमचा इतका होईल. अरे ते सीएने सांगितलं, तू काय केलं नाही हो. ते काय झालं, पहिलाच घोडघातक ना. अरे एवढं कळत होतं तर मग घ्यायचा नाही ना. का घेतला गेला? नाही टेन्शन आलं, नाही मला डिप्रेशन आलं. का रे आलं? जे तू नाहीये ते स्वतःला दाखवायला गेला. सगळ्यात अगोदर आपण काय करतो माहितीये, जगाला दाखवण्यापेक्षा ना आपण स्वप्नरंजन करतो. नाही म्हणजे असं कसं आहे, एवढा काय प्रॉब्लेम नाही हेमंतराव. अरे प्रॉब्लेम नाही काय वाटतो तुला बेट्या, तुला हे जे प्रॉब्लेम नाही वाटतोय ना हाच प्रॉब्लेम आहे. मग याचा अर्थ काय, आपण मांडीमध्ये माना खाली घालून कोपऱ्यात बसायचं का? नाही बसायचं. आपण काय करायचं, आता मगाशी याला म्हटलं मी मित्राला या, तसं आता ताठ मानेनी जगायला सुरुवात करायची आणि ती ताठ मान परत खाली होणार नाही. तुला सांगतोय, ती मान परत खाली होणार नाही. ह्याच्यासाठी काय करायचं तर स्वतःच्या वागणुकीत बदल करायचा. वागणुकीत बदल करायचा म्हणजे काय करायचं, विचारात बदल करायचा. विचाराचा आणि वागणुकीचा काय संबंध आहे? जसे विचार असतात तशीच वागणूक. मला आईस्क्रीम खायचा विचार मनात आला की मी जातो त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला. म्हणजे जसे विचार तशी कृती ना. म्हणजे खोटा विचार करायचा नाही. आता माझी फाटली आहे ना, हो फाटली आहे, फॅक्ट आहे. शिवायची आहे का? हो शिवायची आहे. मग कुठे शिवून मिळते? बाजारात कुठेही मिळत नाही. ते स्वतःचा स्वतःतच बदल करायला लागतो. जो है एक्सेप्ट करना है, मान्य करना नहीं है, एक्सेप्ट करना है. स्वीकारणे आणि मान्य करणे. नाही मला मान्य आहे, हो मला दारूचा प्रॉब्लेम आहे हे मला समजलेलं आहे. आता मी कबूल करतो ना माझं चुकलं. कबूल कसलं करतो? ऍक्सेप्ट द सिच्युएशन. मान्य करणे म्हणजे तोंडाने बोलणे
आणि स्वीकारणे म्हणजे असलेल्या परिस्थितीमध्ये प्रयत्नपूर्वक बदल करायला सुरुवात करणे म्हणजे स्वीकारणे. आता इथं जे बसलोय ना आपण, ते बाहेर मान्य नव्हतं म्हणून आपण इथं आलेलो आहे. बरोबर आहे ना रे? मग इथं आल्यानंतर पिंजऱ्यात बसल्यानंतर स्वीकारावंच, मान्य करावंच लागलं ना रे. पण नुसतं मान्य करून उपयोग नाही, मला स्वीकारावं लागणार आहे. स्वीकारावं लागणार आहे म्हणजे मला आता कृती करायला लागणार आहे. इथनं बाहेर पडल्यानंतर प्रत्येक चौकात दारूची दुकानं आहेत. इथनं बाहेर पडल्यानंतर तुमच्या खिशामध्ये 1000, 500, 2000, तुझ्या खिशात किती आहेत रे आत्ता? 5-7 हजार आहेत. दारू न पिता आलाय बघा हा माणूस इथं. का आलाय? ही हॅज ॲक्सेप्टेड इट की आता मला शेवटची दारू पिता येणार नाहीये. ते कितीही लाइटिंग केलेले दारूच्या दुकानाचे बोर्ड असले तरी ते माझ्यासाठी नाही आहेत. तिथं माझं पाऊल वळलं की मी परत रस्त्यावर येणार आहे. आणि रस्त्यावर म्हणजे कोणत्या रस्त्यावर पडीन मला सांगता येत नाही. जवळपास मंडईत पडला ठीक आहे, गेला कुठं अजून कर्नाटकमध्ये की गेला का? कारण दारूच्या नादामध्ये, व्यसनामध्ये मी तरी भरपूर भरकटलेलो आहे. मी माझं सांगतोय, तुमचं तुम्ही तपासा. आणि जर नसाल लांब अंतरावर गेला तर वेळीच सावध व्हा. म्हणजेच आता मला वास्तवाचं भान राखलं पाहिजे. मला प्रॉब्लेम काय आहे तर नुसता दारूचा प्रॉब्लेम नाही आहे. दारू कधी सुरू होते? दारू माझी तेव्हाच सुरू होते जेव्हा मी जमिनीवर राहत नाही, म्हणजेच मोठी स्वप्नरंजन करतो. नो प्रॉब्लेम असं काहीतरी वाटायला लागतं. अजून काय वाटतं रे मला? मी खोटं बोलायला लागतो. खोटं का बोलतो रे मी? तर स्वार्थासाठी बोलतो. मग ते आईच्या पर्समधनं पैसे चोरणं असू देत, नाही तर बहिणीकडनं 500 उसने आणून भाऊजींना सांगू नको हा असं असू देत, काहीही असू देत, किंवा कोणाकडनं तरी कामाचा घेतलेला ॲडव्हान्स खर्च करून टाकणे आणि सप्लायरला पुढे पैसे न देणे असू देत. म्हणजे खोटं, जिथं खोटं आहे ना तिथं तुमच्या प्रगतीला खोट बसलीच म्हणून समजा. आपली आता आपण जे बोलतोय ना ते इथनं बाहेर पडल्यानंतर काय पथ्ये पाळली असता आपल्याला परत इथं यावं लागणार नाही. हा, फॉलोअपला यायचं, पण इथं 18,000 भरून, 20,000 भरून, 50,000 भरून, मला माहित नाही इथं किती घेतात, कुठेही किती घेतात ते, पण आता पैसे भरून नको बाबा. इथं अनुभव सांगायला यायचं आपल्याला, आणि ते सुद्धा ताठमानेने यायचं बरं का रे. कारण त्यांची बाकी नवीन माणसांच्यात तुम्ही सिनियर असणारे, तो बघा कसा बसलाय गबरू, 1.5 वर्षवाला, ताठमानेने बसलाय, तरी तो येतो इथं. काय येतो? त्याला असं वाटतं की इथं आल्यानंतर आपल्याला काहीतरी नवीन ऐकायला मिळणार आहे, नवीन शिकायला मिळणार आहे. म्हणजेच त्याची काय आणि या सागरची काय रिसेप्टिव्ह माइंड आहे. रिसेप्टिव्ह माइंड आहे याचा अर्थ त्यांचं अजून काहीतरी शिकण्यासारखं शिल्लक राहिलंय असं त्यांचं मन त्यांना सांगतंय. अदरवाईज ते काय त्यांचा कामधंदा सोडून इथं नाही बसलेले. त्यांना त्यांच्या कामधंद्यापेक्षा सकाळचा थोडा वेळ स्वतःच्या व्यसनमुक्तीसाठी दिला पाहिजे याचा इम्पॉर्टन्स त्यांना कळलेला आहे. तर ते दिवसभर दारू पित नाहीत. मला कामावर असतानाही पित होतो आपण पूर्वी. किती वाईट रे, किती वाईट. कोणीतरी सामान्य माणसं, सामान्य म्हणजे आपण असामान्य,
ते लोक कामावर जाताना दारू पिऊन जात नाहीत रे. आणि खरं सांगायचं का, दारू प्यायचीच नसते. पण आपली दारूची भानगड कुठं सुरू झाली तर आपण स्वतःला काहीतरी वेगळे समजायला लागलो. बरोबर आहे ना. आपलं म्हणजे कसलं आहे असं एक कुठंतरी डोक्यात होतं. तर ते आपलं म्हणजे कसलं विसलं काही नाही आहे. आपलं चार चौघांसारखंच आहे. आपल्याला दारू पिता येत नाही. बघा ना, सगळ्यांच्या अंगावर शर्ट आहेत, सगळ्यांच्या अंगावर पॅन्टी आहेत. म्हणजे काय वेगळं आहे रे आपल्यात? कोणाच्यातच काही वेगळं नाही आहे. 25 वर्ष झाली काय आणि येऊन 5 दिवस झाले काय, वेगळं काय आहे आपल्यात? आपण सगळे सारखे आहेत. 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, सगळं सेम आहे. म्हणजे आपल्यात वेगळं काही नाही आहे. तर आपल्यात काही वेगळं नाही आहे हे सगळ्यात अगोदर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तुला माहिती आहे का, मी कसला आहे कॉम्प्युटर विजार्ड आहे असं मी बोलायचो. कारण कधी काळी लहानपणी एकदा बाजारात कॉम्प्युटर नवीन आले ना तेव्हा मी ते शिकलो होतो. आणि आपलं काय होतं बघा तुम्हाला, आपण कायम वासरात लंगडी गाय शाणी तसं आपण वागत असतो. आपण अशाच लोकांच्यात वावरतो की ज्यांना आपण किती शाणे आहोत असं दाखवता येतं आपल्याला. म्हणजेच आपल्यापेक्षा शाण्या लोकांच्यात आपण वावरत नाही. माणूस बरोबर आहे का? हा, कारण तिथं मी लंगडा दिसतो ना आणि मला माझ्याकडे बघायची अक्कलच नाही आहे. मला माझ्याकडे बघितलं की मी मोठा दिसलो पाहिजे म्हणजे वासरात लंगडी गाय शाणी. पण माझ्यापेक्षा 4 शाणी माणसं असतात. मग शाणी म्हणजे कोण रे? शास्त्रज्ञ का? नाही. आपल्यासाठी आपल्यापेक्षा शाणी माणसं कोण? ज्यांनी त्यांच्या आयुष्यातली गोल्स करेक्ट दिशेनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून सातत्याने प्रयत्न करून अचीव केलेली असतात. ती यशस्वी कलाकार. त्यांच्यात जर का मी वावरलो डे टू डे बेसिसवर तरच माझ्यावर यशाचा मार्ग खुला होणार आहे. मला करेक्ट दिशेने विचार करता येणार आहे आणि पावलं टाकता येणार आहेत. मग त्यांच्यात नाही गेलो तर काय, परत पडणार बेट्या तू. कारण काय होतं तुम्हाला सांगतो. आता ह्याच्या पुढचा आपल्या आयुष्याचा लक्ष देऊन ऐक रे, ह्याच्या पुढचा आपल्यातल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा रस्ता हा चढणीचा रस्ता आहे. एक एक पाऊल पुढे टाकत असताना हळूहळू उंचावर जायचं आहे. नाही गेलो तर 5 पावलं मागं येशील बेट्या. आणि 5वं पाऊल मागं येत असताना मेलो 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 करत अजून 15 पावलं मागं येशील. एकदा पाऊल घसरायला लागलं की आपल्याला थांबवता येत नाही. मी दारू पिण्याबद्दल बोलत नाहीये, मी चुकीचं वागण्याबद्दल बोलतो आहे. मी काय त्या आईला मी लात मारीन तिथं पाणी काढून मरणार बेट्या तू. लात मारून तिथं पाणी काढीन काय? तुझ्या डोळ्यात ना आतापर्यंत पाणी किती आलं बघ. लाठा नाही मारायच्या. आता लाठा खाव्या लागायला नको असेल ना तर 1 पाऊल फक्त पुढं टाकायचं, 1 डे ॲट अ टाइम. आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नच करायला लागतात. त्यासाठी मला माझ्या अंगात असलेल्या
3, 4, 5 गोष्टी कर्टेल केल्या पाहिजेत, कट केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे मला काय अचीव करायचंय हे कागदावर लिहिलेलं असलंच पाहिजे. मी जर का MBBSच्या परीक्षेला बसत असेन तर अगोदर मला माहिती पाहिजे मी आता परीक्षेला बसल्यावर मला पास होऊन मला MBBS नंतर MS करायचंय का MD करायचंय, मला त्याच्यानंतर DM करायचंय का अजून काय करायचंय. बरोबर बोलतोय का डॉक्टर साहेब मी? नाही आता सांगा एवढं MBBS. अरे कसा होणार तू MBBS? कारण तुझं टार्गेटच मुळे नुसतं MBBS होण्याचं आहे. तेवढ्यावर थांबायचं नसतं. अरे आपण बेवडे आहोत, आपण व्यसनी आहोत. एका 90वर थांबतो का रे तू? नाही थांबत. दिल मांगे मोर. मग तसं आपल्याला मोठं व्हायचंय आयुष्यात, यशस्वी व्हायचंय. मग यशाचं टार्गेट सुद्धा मोठं असलं पाहिजे आपलं. आणि ते मग नाही पण एवढं काय जरूर नाही ना. खुंटली तुझी प्रगती आणि चढावर चढत असताना जागेवर थांबला की आलाच तू एक पाऊल माग. एक पाऊल म्हणता म्हणता 100 पावलं माग येतो. आणि नुसता 100 पावलं माग येत नाही. एक एक पाऊल करून आपल्या बरोबरचे सगळे जण अजून 100 पावलं पुढे गेलेले असतात. भागवत बरोबर बोलतोय का मी? आणि मग मी किती बिचारा, माझ्यावर कशी वेळ आली, लोक बघा कसं मला वागवतात, मग घरच्यांचाही विश्वास नाही. तिथं असतं ना तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू कारणीभूत आहेस बेट्या. आत्तापर्यंत जे तुझ्या जीवनात घसरण झाली ती आता घसरण न होण्यासाठी मला पुढे जाण्याशिवाय पर्याय नाहीये. ज्या दिवशी मी पुढे जाणं थांबवीन त्या दिवशी मी घसरायला सुरुवात होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे आता पुढे चालण्याशिवाय पर्याय नाही. मग पुढे चालायचं म्हणजे नेमकं काय करायचं रे? खोटं नाही बोलायचं, मॅनिप्युलेशन नाही करायचं. पैशाचे म्हणजे आपण सगळेच जण काय फायनान्सचे फ्रॉडच करून आलोय असं अजिबात नाही आहे. पण आपण जेव्हा जेव्हा जिथं जिथं पैसे मिळतील ना, इझी मनी, तिथं तिथं हात मारलेले लोक आहे. कोण आहे रे आपल्यातला हात न मारलेला? संधी आली आणि हात मारला नाही असं एक जण तरी आत्ता इथं वाचलाय का? मी तर नाहीये बाबा. काय सारी 500ची नोट रस्त्यात सापडली तर पटदिशी त्याच्यावर पाऊल ठेवतो मी. मग इकडं तिकडं बघतो, मग पॅन्टमध्ये झुरळ शिरल्यासारखा पॅन्ट वर करतोय, खाली करतोय. मग ती हळू तिकडं तिकडं बघून ती 500ची नोट उचलतोय. इतका तर धूर्त कावेबाज आणि घोटाळ्यात टाकणारा मी. काय सांगतो तू खोटं नाही वागत? पण मला आता कळलेलं आहे की ती सापडलेली 500ची नोट मिळवणं हे काय माझ्या जीवनाचं सार्थक नाही आहे. माझ्या जीवनाचं सार्थक काय आहे? जे माझं नाही ते मी घ्यायचं नाही आहे. आता हे विचार कधी मनात येतील? कधी येतील मनात? जेव्हा मला माझा कॉन्फिडन्स येईल मी काहीतरी मिळवू शकतो. येडा आहे का ते? रस्त्यातल्या 500कडे कुठं नोटेकडे कुठं लक्ष देतो? माझं दिवसाचं रोजचं 3000 रुपये इन्कम असेल तर मी कशाला त्या झाडभर 500 रुपयाकडे बघायला जाणार आहे? नाही जाणार बघायला. पण 3000 रुपये पर डे इन्कम मिळवण्यासाठी मला काहीतरी करायला लागतं. आणि मला काहीतरी करायचं आहे म्हणजे ज्यांनी काहीतरी केलेलं आहे त्यांच्या सहवासात राहिल्याने होतं.
माझं सगळ्यात आवडतं वाक्य काय होतं, मी वागलो नाही तसं पिण्याच्या काळात, सगळ्यात आवडतं वाक्य हा, स्टिक टू द विनर्स ते नंतर कळलं. टॉक बिग, थिंक बिग अँड बी बिग. माती खाल्ली मी. टॉक बिग संपला तिथं, सगळ्या मोठ्याच गप्पा. इथं पॅन्टला टीप नाही मारलेली, बॉटमला उसवली आहे माझी पॅन्ट. आत्ता नाही उसवलेली, बघू नको खाली. त्याला टीप मारायला मी म्हणतोय 5 रुपये द्यायचे, ते उद्या देऊ. तिथं पैसे नाही. आणि टॉक बिग, 5,000 महिन्याच्या दिवसाच्या गप्पा मारतोय. कशाला गप्पा मारतोय बेट्या? थिंक बिग म्हणजे स्वप्नरंजन. स्वप्न बघायची नाहीत असं नाही, स्वप्न तर बघायची, स्वप्नाच्या जीवावरच जगतो माणूस, पण त्याच्यात रंजकता नको. करमणुकीचं साधन म्हणून तिकडं बघायला गेला की गुंतलाच बेट्या तू. आणि आपलं गुंतणं म्हणजे त्या कोळ्याच्या जाळ्यासारखं असतं. एकदा तो जाळं विणायला लागला, ते जाळं विणण्याचा काय त्याचा उपयोग असतो, हे असतो तर आजूबाजूचे छोटे मोठे कीटक त्या जाळ्यामध्ये येऊन फसावेत आणि ह्याला याचं भक्ष्य मिळावं. बरोबर बोलतोय ना मी? पण ते जाळं एवढं मोठं विणायला लागतो तो की तोच शेवटी त्या जाळ्यात अडकतो आणि मरून जातो. तसं आपल्याला नाही करायचंय. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला आपलं गोल सेट करायचंय. आपल्याला आयुष्यात किती मोठं व्हायचंय? मोठं म्हणजे फक्त पैशानीच माणूस मोठा होतो असं नाहीये. पैशाने मोठं होणं लय सोपं आहे रे. आणि पैसे कमावणे हा प्रॉब्लेमच नाही आपला. पैसे खर्च करणे हा प्रॉब्लेम आहे. नको त्या बाबतीत नको तेवढे पैसे खर्च केले, त्यामुळे भिकारी राहिलो आपण. झालो का आपण? कधी श्रीमंत झालो का? आपली टार्गेट्स पूर्ण झाली का या वयात सुद्धा? नाही झाली. का नाही झाली? कारण खर्च करत गेलो आपण वेड्यासारखे. मग काय करायचं? तर आता माझ्यापेक्षा मोठ्या लोकांच्यात, म्हणजे मला श्रीमंत व्हायचं असेल तर मी श्रीमंतांच्यात मिसळायला पाहिजे. श्रीमंतांच्यात म्हणजे व्यसनमुक्त श्रीमंतांच्यात. मग तिथं मला काय ऐकायला मिळालं? सगळ्यात अगोदर तुला कळलं पाहिजे तुझ्या नीड्स कोणत्या आहेत आणि वॉन्ट्स कोणत्या आहेत, तुझ्या गरजा कोणत्या आहेत आणि तुझ्या मागण्या कोणत्या आहेत. 1 रुपया जरी खर्च करायचा असेल ना तुला, तरी याच्या पुढे तुझ्या मनात विचार आला पाहिजे की हे करणं गरजेचं आहे का. आणि मग माझ्या मनात यायला लागलं नाही हे उद्या केलं खर्च तरी चालेल. त्याला चिक्कूपणा नाही म्हणत, त्याला शहाणपणाने खर्च करणं म्हणतात. आता पॅन्टचा बॉटम फाटला असेल तर तो आजच शिवला पाहिजे, तिथं चिक्कूपणा नाही करायचा. पण आता 5 पॅन्टी असताना अजून 6 आणायच्या का? नाही आणायच्या. का नाही आणायच्या? ती माझी गरज नसून ती माझी निकड नाही आहे, ती माझी मागणी आहे. सगळ्या मागण्या आत्ता पूर्ण करायला जायचं नाही, अगोदर टार्गेट अचीव करायचं, मग मागण्या करायच्या. घरामध्ये सुद्धा उगाच माझ्याकडे पैसे आले की मी एवढे पैसे द्यायचो अहो घरात. आणि माझा हेतू काय होता? मग तुमच्यावर प्रेम करतो की नाही मी, दिले की नाही 40,000 रुपये घरात. तुला कोणी सांगितलं 40,000 द्यायला? गेले 10,000 रुपये बायको मागतीये दर महिन्याला मला खर्च. त्या काळी म्हणजे 10,000 रुपये द्या मला फक्त दर महिना खर्च करायला. ते गेले 12 महिने तू दिले नाही आणि आवचित उठलं खाजवत सुटलं त्याच्या आईला, एकदम 40,000 देते. ही अक्कल नाही म्हणजे काय? तर ही अक्कल नाही. तिला सांगायचं हे पुढच्या 10,000प्रमाणे 4 महिन्याचे पैसे ॲडव्हान्स दिलेले आहेत, हे बोल ना.
अव्यवहारीपणाने आपण जगत आलो, त्यामुळे आपल्यावर ही वेळ आलेली आहे. एम आय करेक्ट? कोणाला वाटतं रे आपल्याला व्यवहार नाही कळला म्हणून, कळला मग तरी आपण इथं आलो? नाही कळला. व्यसनचा फुल फॉर्म व्यवहार न समजणे. वेड्यासारखं वागलो अरे आपण. दारूच्या दुकानात काय उधाऱ्या केल्या, बार अँड रेस्टॉरंटमध्ये काय उधाऱ्या केल्या, देतो की तुला नंतर. अरे देतो की नंतर? अरे तुझ्या या देतो की नंतर मुळे बायकोला जाऊन त्या वाण्याकडे उधारी करायची वेळ आली. याचं भान नसतं. म्हणून फक्त आजचा दिवस काय नाही करायचं, उसने पैसे नाही घ्यायचे कोणाकडनं, उधाऱ्या नाही करायच्या. काय होईल जास्तीत जास्त? काय होईल जास्तीत जास्त? बॅरलने दारू पिला बेट्या तू, मेला नाही म्हणजे मरणार नक्की नाही. खोटं न बोलल्याने माणसे मरतात का? मरतात का? नाही मरत. उधाऱ्या न केल्याने माणसे मरतात का? नाही मरत. खोटं न बोलल्याने माणसे मरतात का? नाही मरत. ह्या सगळ्या गोष्टी साधं जगण्याच्या आहेत मित्रांनो. या सगळ्या गोष्टी साधं जगण्याच्या आहेत. साधं ठेवायचं. आता साधं ठेवलं नाही इनामदार की सोपं होत जातं. आपल्याला आपलं आयुष्य उगीचच कॉम्प्लिकेटेड करून जगायची सवय झालेली आहे. कारण आपण भ्रामक कल्पनांमध्ये वावरणारी माणसं आहोत. काही जरूर नाही अरे, काहीही जरूर नाही. आपण किती मोठे आहोत हे आपल्याला माहिती आहे. आपण जगाला दाखवायला जायची जरूर नाही. आता ह्याच्या पुढे मास्क नको. आरशात बघितल्यावर आपलं आपल्याला प्रसन्न वाटतंय का? हल्ली वाटतं. का वाटतं? मी पूर्वीचा माझा सुजलेला चेहरा अजून विसरलेलो नाही. माझ्या चेहऱ्यावर अशी सूज होती बरं का, एवढी दारू पिऊन पिऊन आलेली. म्हणजे ती सगळ्यांच्याच चेहऱ्यावर येते पित असताना. पण तो दिवस विसरायचा नाही आहे आपल्याला. म्हणजे मग आत्ता असलेल्या आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. आज आपण समोरून कोणीही आला ना तरी रस्ता बदलत नाही. कारण आता मी ना गेल्या 25 वर्षात मला माझ्या बापानी सांगितल्याप्रमाणे, बापानी म्हणजे इथल्या माझ्या सिनियरनी, फुली मार म्हणला, रसद तोड. म्हटलं काय म्हणताय ते रसद तोड? म्हणजे तुझं जे घरच्यांच्या जीवावर जगणं चाललंय ना त्यावर फुली मार. मदतीचे दोर तोडायचे. बायकोच्या जीवावर जगायचं नाही. नाही तर बायको जाते खांद्याला पर्स लावून स्टेट बँकेत जाते, बँक ऑफ इंडियात जाते, LICत जाते, आणि हा टाग्या आलोच. ते आलोच कधी बंद होईल? जेव्हा रसद तोडू तेव्हा. कधी मला लाज कधी वाटेल मी बायकोच्या जीवावर जगतो हो, या गोष्टीची लाज मला कधी वाटेल? जेव्हा इतर लोक बायकोच्या जीवावर जगत नाहीत अशा मंडळींच्यात मी वावरतो तेव्हा मला लाज वाटेल. काय मनराव काय चाललंय सध्या? हो माझं तर काहीच चाललेलं नसायचं. नाही ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे काय? अरे ठीक नाहीये. तू काही काम धंदा करत नाहीये, ही लज्जास्पद गोष्ट आहे. बरोबर आहे खरी? काम धंदा करायलाच पाहिजे. सकाळी उठून कामावर गेलंच पाहिजे. तुला व्यावसायिक असशील तर तुझं शेड्यूल आखलेलं असलंच पाहिजे. त्याप्रमाणे रोजची कामं झाली आहेत की नाही, रात्री झोपताना
बघितलंच पाहिजे. यू शुड बी आन्सरेबल टू युअर सेल्फ. स्वतःला उत्तरदायित्व असलंच पाहिजे. अदरवाईज यू आर ऑफ नो यूज. तुमची प्रगती होणार नाही. प्रगती होणार नाही म्हणजे चढाचा रस्त्यावर एक पाऊल तुम्ही पुढे जाणार नाही. एक पाऊल तू पुढं गेला नाही की आलाच बेट्या मागं. आत्तापर्यंतच्या आयुष्यात हेच झालेलं आहे. माझ्या तरी आयुष्यात झालं बुवा. मला जेव्हा असं वाटायला लागायचं ऑल इज वेल, शेवटी मला वेल म्हणजे विहीर जवळ करायची वेळ आली. कारण ते खोटं होतं. अरे तू हसू नको बाबा, मी विहिरीत उडी मारलेली आहे. अहो तोंड चुकवायला शेवटी विहीरच जवळ करायला लागते बाबा. काय सांगायचं तुम्हाला. कोणी कोणी रे आत्महत्येचे प्रयत्न केलेत आपल्यातल्या? एकच विचार केलाय ना. आगा येता ना. हा समुद्रात बघा ऐका. माझा एक मित्र होता, हा केला होता ना, समुद्रात गेला होता. त्याला विहीर लहान पडेल वाटलं असतं. अच्छा तुझं सांगतोय. सी लिंकला मी उडी मारायला गेलो, ज्या टॅक्सीतनं गेलो ना, हा टॅक्सी निघून गेली. हा पोलिसांनी पलीकडे रिकामी टॅक्सी पकडली. हा. विचारलं की ज्या गाडीत माणूस होता कुठे, तू म्हटलं तिथं उभा हा. आहे. तर माझ्यासह त्याला चौकीत नेलं. आईला बघा, म्हणजे लोकांना काळजी तुझ्या आत्महत्येची कशी करणार नाही हे. पोलीस होते, रिकामी टॅक्सी. माझं काय म्हणणं म्हणजे हे उपरवाले का आवाज था. आत्ता आपण जे इथं सगळे एकत्र जमलेलं आहे ना, ते मरण्यासाठी नक्की नाही, ते जगण्यासाठी. आणि मग जगायचं तर आता चांगलं जगायचं ना रे. आणि चांगलं जगण्यासाठी एक पाऊल पुढं टाकायचं. एक पाऊल पुढं टाकायचं म्हणजे काय, तर एक पाऊल मागे न येण्यासाठीची काळजी घ्यायची. मग आता मागे पाऊल खेचणाऱ्या कोणत्या गोष्टी? खोटं बोलणे, मी जे नाही आहे ते दाखवायला जगाला जाणे, इमोशनल ब्लॅकमेल करणे. एवढा आहे का, तू माझा दोस्त नाही का, मग दे ना 100. बरं तो बिचारा खरंच तुझा दोस्त असतो. एकदा देतो, दोनदा देतो, तिसऱ्या वेळी तोही टाळतो रे तुला. तो टाळल्याने काय होतं, त्याचे 100 तर वाचतातच. पण तू एकटा पडला ना. तू आत्ता एकटा का पडलाय, तर तुझ्या संपर्कात असलेल्या सगळ्यांचा नको त्या बाबतीत गैरफायदा घेतलाय. मी असाच होतो. माझ्या हातावर तर ती लोन रेषा इतके विळके मारून बसली होती, सुटना त्याच्या आईला त्यातनं. पण एक दिवस मी ठरवलं, तिथं वंड्याची गुरुकिल्ली माझ्या उपयोगी पडली. फक्त आजचा दिवस दुसऱ्याकडे पैसे मागायचे नाहीत. फक्त आजचा दिवस खोटं बोलायचं नाही. अहो पूर्वी मी म्हणजे, तुम्ही आहेत की नाही तपासून बघा, मोहन बोलला म्हणजे खोटच बोलला. जसं मोहन बाहेर गेलाय म्हणजे प्यायलाच गेलाय. मोहन घरी आलाय म्हणजे पिऊनच घरी आलाय. मोहन झोपलाय म्हणजे टाईट होऊनच झोपलाय. हे जसं होतं ना, तसं मोहन बोलला म्हणजे खोटच बोलला. इतका खोटा होतो मी, कारण मला सवयच झाली होती हो. पण मी एक दिवस ठरवलं, फक्त आजचा दिवस खोटं बोलायचं नाही. तळवलकर साहेब, मला जमलं रावते. कारण एक दिवस खोटं न बोलणं, मग ते कसं जमणार. तोंडाला चिकटपट्टी लावल्यासारखा गप बसलो घरात. एक दिवस जमलं आणि मला बरं वाटलं. का वाटलं, तर रात्री झोपताना मी आजच्या दिवसभरातल्या माझ्या वागणुकीचा आढावा घेतला. तिथं 10वी पायरी लिहिली आहे बघा. फक्त आजचा दिवस
मी माझ्या वागण्याचं निरीक्षण करीन. मी आज काय ठरवलं होतं सकाळी? आज सकाळी मी ठरवलं होतं खोटं बोलायचं नाही. पहिलं जमलं की. आणि असं आहे ना, ज्याला एक दिवस जमतं का नाही त्याला दुसऱ्या दिवशीही जमतं. दुसऱ्याही दिवशी खोटं नाही बोललो मी. हरो 2 दिवस झाले, अजून 1 दिवस. याचा अर्थ मी पेनचा व्यापारी जर असेन आणि हे माझं पेन मी 15 रुपयाला विकायला ठेवलंय मी काउंटरला. गिराईक आलं आणि म्हणलं हे काय 15 रुपयाचं पेन आहे, मला 10 रुपयाला द्या. अहो नाही, माझी खरेदीच मुळी 12 रुपये. असतं 5 रुपये खरेदी, पण माझी खरेदीच मुळी 12 रुपये. हे खोटं बोलणं वेगळं. याच्यामध्ये आपण व्यवहाराला धरून बोलतोय. ह्याच्यामध्ये हे खोटं बोलणं नाही. पण मला 50 पेनं पाहिजेत असं तो जर म्हणला आणि माझ्याकडे 50च आहेत आणि मला अजून 5 ठेवायचेत, तर 50 नाही आहेत तुम्हाला द्यायला, हे खोटं बोलणं वेगळं. आहेत तर विकून टाक ना बेट्या, बरोबर आहे की नाही? पटकन दुसऱ्या दुकानात जाऊन घेऊन ये ना पेनं, त्याला काय लागतंय? मला काय सांगायचंय, खोटं काय बोलायचं आणि खोटं काय नाही बोलायचं हे डिफरन्शिएट करायचा प्रयत्न करतोय मी. स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं नाही बोलायचं. इमोशनल ब्लॅकमेल नाही करायचं. अदरवाईज अरे मी तर माझ्या डोक्यावरती 27,000 रुपये ज्या काळी कर्ज होतं ना, त्या काळी मी 35,000 कर्ज आहे सांगितलं होतं वडिलांना. वडील मला म्हणले तू का दारू पितोयस, तुझ्या डोक्यावर कर्ज आहे का, मी तुला फेडून देतो कर्ज, पण तू दारू पिऊ नकोस रे. सगळ्यांचेच बाप असं बोलतात, सगळ्यांच्याच घरचे असं बोलतात. कारण त्यांना असं वाटतं की आपल्या पोराची दारू हे कर्ज फेडल्याने सुटणार आहे. आता पोरगा किती बाराचा आहे, मी त्यांना सांगितलं 27,000 कर्ज असताना मी त्यांना सांगितलं 32,000 कर्ज आहे. काय सांगितलं रे, 5 असू दे ना मला ड्रिंक्सला. फिलिंग ऑफ इनसिक्युरिटी. आता ह्याच्या पुढे आपलं कसं होणार आहे हा विचार तुम्ही डोक्यातनं काळजी काढून टाका. काळजी करू नका, काळजी घ्या असं सांगायचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला. मला कळलंय माझी थांबायची वेळ आली आहे. विषय असा चाललाय की आता याच्या पुढे मला परत जर का माझा पाय खोड्यात अडकायला नको असेल, त्या दारूच्या म्हणा, गांजाच्या म्हणा, झोपेच्या गोळ्यांच्या म्हणा, चरसाच्या म्हणा, कुठल्याही व्यसनाकडे जर का आता आपल्याला परत वळायचं नसेल, तर आपल्याला काळजी करणं सोडून दिलं पाहिजे. त्याच्याऐवजी काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे. काळजी करणं का सोडायचं, तर आता काळजी करण्यासारखं राहिलंच नाहीये काही. काय राहिलंय रे, कुठली काळजी आहे रे तुला? डॉक्टर साहेब तुम्हाला कुठली काळजी आहे आता सध्या? पटकन बोलायचं. माझं पुढे फायनान्शियल काळजी आहे, ती सुटल. पैसे मिळवणं हा प्रॉब्लेम आहे का तुमचा? नाही आहे, संपला विषय. म्हणजे मार्ग तुम्हाला माहिती आहे. काहीतरी 5-50 लाख रुपये कर्ज असेल डोक्यावर, असू दे ना, ते फेडता येतं. टाइम लगेगा, जाऊ दे ना. इतकी वर्ष आयुष्यात चैन केली ना, आयश केली की नाही तू, तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? आता तुला कसली काळजी वाटते बोल? काळजी सगळं व्यवस्थित चालू आहे, हां, ते व्यवस्थित कंटिन्यू होणार की नाही पुढची काळजी, पुढे चांगलं होईल की नाही याची काळजी. हां, अगदी बरोबर आहे तुझी. पण आता त्याच्यावरचं उत्तर तुला आत्ता मी सांगतो. आज लावली का सकाळपासून? तू जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत तुझं ह्याट वाकडं होणार नाही. आत्तापर्यंत जे वाकडं झालेले ते सगळं पिण्यामुळेच झालेले. त्यामुळे आजचा दिवसच नाही प्यायची. पत्ते पण होते, पण पत्ते ते 2014 साली सुटले. अरे म्हणजे जमाना झाला त्याला. आता परत पत्ते खेळणार नाही ना आयुष्यात, असं तुला काळजी वाटते का? नाही नाही नाही
मग पण व्यवस्थित होईल की नाही? अरे होणारच आहे. नाही सगळ्यांचं आता याच्या पुढे व्यवस्थितच होणार आहे. जोपर्यंत तुम्ही त्याच्यात एक पाऊल पुढं टाकत नाही तोपर्यंत. तुम्ही थांबला तो संपला, तो घासरलाच. सायकलवर बसल्यासारखं आहे मित्रांनो. सायकलचं पॅडल जोपर्यंत मारतोय तोपर्यंत सायकल पुढं जाणार. पॅडल थांबलं लगेच मागे येणार. आणि पुढं जाताना बॅलन्स सांभाळता येतो सायकलवर. मागं येताना कोणाकोणाला येतो रे सांभाळता? सगळे हसले बघा. कारण सायकल मागे चालवायचीच नसते. आपण सर्कशीत काम करतो का? त्या मृत्यूगोलात फिरायचंय का? नाही. आपल्याला साधी आपल्याकडे सायकल दिली आहे परमेश्वराने. ती एक पॅडल मारायचं थोडं पुढं जायचं, एक पॅडल मारायचं पुढं जायचं. जोपर्यंत तुम्ही पॅडल मारताय तोपर्यंत तुम्ही पडणार नाही. आणि जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत ही सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच चिंता असते. हे चाललंय ते बरं चाललंय, पण अजून किती काळ चालणार आहे कोणा शौक. तर ते जोपर्यंत पॅडल मारतोय तू तोपर्यंत चालणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आता लेट अस कन्क्लूड टुडेज मीटिंग. आज तो बहुत ही अच्छा लगा, आज का बहुत ही अच्छा लगा, बहुत ही अच्छा लगा आपको, बहुत ज़्यादा अच्छा लगा. कोई बात नाही, थँक्यू व्हेरी मच. तर आजपासनं म्हणजे मी तरी काय केलं, फक्त आजचा दिवस खोटं बोललो नाही. जे मी आहे ते मुद्दाम सांगायला दुसऱ्याला गेलो नाही. पण समोरच्याने विचारलं तर जे आहे तेच सांगायला लागलो. मी नुसत्या आर्थिक परिस्थितीबद्दल नाही बोलत. तू बायकोचे जोडे खातो का रे अजून घरी, असं मला जर कोणी विचारलं आज तर मी हो म्हणेन. कारण काय माहिती आहे, माझ्या वागण्यात फॉल्ट आहे. तिला अहम आहे का? हो आहे. पण त्या अहमला खातपाणी कोण घालतं? मी घालतो. म्हणजे माझ्या वागण्यात बदल झाला पाहिजे, तुझ्या वागण्यात बदल झाला पाहिजे, हे दाखवण्यासाठी त्या बायकोचा जन्म झालाय. हे जेव्हा मला पटलं तेव्हा मी तिच्याशी भांडणं बंद केलं. अदरवाईज मिळून तिला अक्कल शिकवायला जायचो आणि मग मार खायचो. त्यापेक्षा बायकोला मी बदलू शकत नाही. बायकोही बदलू शकत नाही आता, नाही का? म्हणजे आता या वयात कुठं बायको बदलतो. त्यापेक्षा आहे ते सोपं ठेवायचं. चला, मला प्रार्थना म्हणायला मदत करा. देवा,